नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 वर्षापूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील 2 मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. नाव आणि पत्ता बदलून रायगड जिल्ह्यात लपून बसलेल्या या आरोपींना खेड पोलिसांनी सातारा पनवेल परिसरातून अत्यंत शिताफीने अटक केली. सन 2005 मध्ये मयत अबिदा मियासो सुर्वे वय वर्ष 75 राहणार सवणस तालुका खेड यांच्या घरामधून आरोपींनी 10,000 रुपये चोरी केले होते. त्यातील 5,000 रुपये त्यांनी परत केले. मात्र उर्वरित रकमेसाठी अबिदा सुर्वे आणि सतत तगादा लावत होत्या. याच रागातून आरोपींनी त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 28/2006 कलम 302-201 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 20 वर्षापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपींनी आपली ओळख पूर्णपणे बदलली होती. जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे बदललेले नाव राजू गजानन तांबे, गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे बदललेले नाव संदीप गजानन तांबे, दोघेही सध्या मोहो चिखले तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे वास्तव करत होते. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं. या पथकाने दिनांक 7 मार्च 2026 रोजी जुन्या अभिलेखांची पडताळणी आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आरोपींच्या वास्तव्याचा शोध लावला. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी 20 वर्षांपूर्वी केलेल्या या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पथक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केद्रे, अजय कडू PC 1291, विजेंद्र सातार्डेकर PC 982, वैभव ओहळ PC 962, श्री साळुंखे PC 910 आणि कृष्णा दराडे PC 1322 हे करत आहेत. कोकण वार्ता न्यूज खेड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.